निघतील असं तुम्हाला वाटतं का? हो, कारण काल एक काढला आहे त्यांनी आदेश की मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेल्या कुटुंबाला MIDCमध्ये नोकऱ्या द्यायच्या. आज मला वाटतं विद्युतचा पण घेतील ते लगेच, विद्युतमध्ये पण देण्यासाठी. फक्त त्याच्यातला जो त्यांनी तो आदेश काढला आहे, जो निर्णय केला आहे ना कालचा, त्याच्यामध्ये अनुकंपा हा शब्द काढण्यात यावा असं मला वाटतं. आणि जर त्या अनुकंपा शब्दाची काही अडचण नसेल तर मग राहायला तरी काही हरकत नाही आहे. फक्त एक मी कळवलं की त्या धर्तीवरती अनुकंपा या शब्दाचा अर्थ थोडा वेगळा होतो. बलिदान गेलेल्या कुटुंबाला विशेष बाब म्हणून घ्यायचं असतं सगळ्यांना. अनुकंपा हा शब्द योग्य नसावा असं मला वाटतं, पण त्या शब्दाची काही अडचण येणार नसली तर हरकत नाही. अशा ही एक त्याच्यामधली सांगण्याचं होतं सरकारला. आणि आज जे आदेश काढायचे आहेत किंवा आजपासून जी आपण सुरुवात करताय, 58 लाख कुणबी नोंदी याच्यावरती आज सूचना निघणं गरजेचं आहे. मराठवाड्यातलं हैदराबाद गॅजेटसाठी सुद्धा सूचना निघणं गरजेचं आहे. आणि गुन्ह्याबाबतची काय प्रक्रिया चालली, बाकीच्या ज्या मागण्या आहेत, मंत्रालय मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करायचं आहे, त्या संदर्भातल्या सूचनाच्या विषयात म्हणजे आजपासून ती सुरुवात नक्की होईल अशी 100% अपेक्षा आहे. काल त्यांनी तो JR काढला, त्याबद्दल आम्ही सरकारचं मनापासून धन्यवाद मानलं आहे. कालच आजही पुन्हा एकदा सरकारचं मनापासून धन्यवाद मानतो आहे. बलिदान गेलेल्या कुटुंबासाठी तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो चांगला आहे. त्याचं कारण असं आहे की गोरगरिबांचे लेकरं होते, त्यांचा कर्ता पुरुष घरातला गेला होता. असंच परवासुद्धा अपघात झाला आहे मराठा आरक्षणाच्या चळवळीत असणाऱ्या बांधवाच्या इंदापूरच्या, ते हे अपघाती त्यांचं निधन झाले. 2 गंभीर जखमी आहेत. सरकारनं त्याही कुटुंबाला नोकरी आणि 10 लाखांची मदत देऊन त्याही कुटुंबाला न्याय द्यावा ही माझी स्पष्ट भूमिका सरकारकडे आहे.